रोखू शकलं नसतं. तो एक झेल नव्हता, तो षटकार नव्हता, तो एका क्रमांकाचा करंडक होता आणि तो करंडक आपण आता मात्र एसीसी नवीवाडी संघ दाखल झालाय टॉप 3 मध्ये. क्रिकेटमध्ये सातत्याने तुमचे कोचेस असतील, तुमचे मेंटर असतील, तुमचे सिनियर खेळाडू असतील, ते नेहमी सांगतात की झेल किती महत्त्वाचे असतात. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपण खूप क्रिकेटचे धडे गिरवायला लागल्यापासून ऐकतो आणि ते आपण पाहिलं. सूर्यकुमार यादव यांचा तो झेल आणि भारताने T20 विश्वचषक जिंकला होता आणि हा झेल सोडला आणि बाहेर गेलेत. सामन्याला होईल सुरुवात. नवलाई स्पोर्ट जिंती विपक्ष वन साइड जिवा 11. पहिला चेंडू पॅडी, अतुल भालेकर ऑन स्ट्राइक. अतुल भालेकर पहिला चेंडू त्यांच्या रेंज मध्ये होता आणि त्या चेंडूला आउट ऑफ रेंज फेकून दिलाय. कॅप्टन 26 च्या बॅट मधून मोठा धमाका, षटकार. व्हॉट अ शॉट. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. कॅप्टन 26 अतुल जगन्नाथ भालेकर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. 6 धावा ठोकल्यात. लांब लचक फटका. धावांचा श्री गणेश होत असताना टीम वन साइड जिवाळा 11. लोअर फुलटो चेंडू इथे मात्र फुटबॉल चांगले खेळत असताना बाबूराव पाटील एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. क्रिकेटमध्ये फुटबॉल कधी कधी तुम्हाला फायदा देऊन जातं, हेच आपण पाहिलं. बुडानला क्षेत्ररक्षक करत असताना बाबूराव पाटील. गतवर्षीचा हंगाम नवलाई स्पोर्ट जिंतीला चांगला राहिलाय. सात धावा धाव फलकावर. टीम वन साइड जिवाळा 11. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त होते. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पॅडी यांनी 2 चेंडूवर पुनरागमन केलंय. 2 सर्वोत्तम संघादरम्यान ही लढत पदलत्याचा वापर करत असताना बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका बसला बॅकवर्ड पॉइंटला. 1 2 3 प्रयत्न झेल सोडलाय. आजच्या दिवसभरामध्ये खूप झेल सोडलेत. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड असू द्या, गत सामन्यामध्ये भोत्रेवाडी असू द्या आणि या सामन्यामध्ये देखील झेल सुटलेत. बॅकअप मिळायला हवा होता. नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला सहकार्याची गरज असते आणि क्रिकेटचा खेळ हा टीम वर्कचा खेळ आहे. टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं आणि तिथे तुम्हाला सांघिक खेळ करावा लागतो. अतुल भालेकर हेलिकॉप्टर उडवलंय. झेलची संधी असेल, झेल पकडला जाईल का? वॉट कॅच. कॅच ऑफ द मॅच. गोल्डन विकेट प्राप्त होते. अतुल भालेकर यांना परतावं लागेल. ज्या प्रकारे हा झेल पकडला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज अतुल भालेकर. झेल बाद. पहिल्या विकेटचं पतन झालंय. षटकार पहिल्या चेंडूवर आला आणि 5व्या चेंडूवर पुनरागमन केलं पॅडी यांनी. नवलाई स्पोर्ट जिंती आपला 12वा खेळाडू जर असेल तर प्लीज पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, विनंती असेल. ज्या प्रकारचं पॅडी यांचं हे षटक, पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर पुनरागमन केलं आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला पुनरागमन करण्याची संधी मिळते. क्रिकेटचा खेळ असाच आहे, तुम्हाला नेहमी पुनरागमन करण्यासाठी संधी देतो. जसं ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाने पुनरागमन केलंय. हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्ट आर्म जॅक, क्षेत्ररक्षक मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. फलंदाज विवेक वरपेच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. पहिल्या चेंडूवर आला षटकार, शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते.
12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटका अखेर टीम वन साइड जिव्हाळा 11. अजित देसाई सर आपलं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. पाटण तालुक्यातील अजून एक गोड आवाज. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी बाबूराव पाटील सज्ज होत असताना बाबूराव पाटील समोर फलंदाज रोहित आहेत. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने हवेत खेळलाय, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चांगला झेल पकडला. या डावामध्ये दुसरा झेल पकडला गेलाय. टीम 9ला स्पोर्ट जिंकती. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. का गतवर्षी या संघाने 8 करंडक जिंकले होते याचं मात्र उदाहरण. आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण हा क्रिकेट मधला सगळ्यात महत्वाचा घटक. तुम्ही किती सर्वोत्तम फलंदाज असा, तुम्ही किती सर्वोत्तम गोलंदाज असा, तुम्हाला तुमच्या संघाशिवाय तुम्ही चांगला खेळ करू शकत नाही. तुम्ही किती उच्च दर्जाची गोलंदाजी करा, तुम्हाला 10 क्षेत्ररक्षकांची आवश्यकता भासते. ते चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बाद झाले रोहित, न्यू बॅटर प्रवीण दादा, लेशन क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर, ज्यांनी पाटण क्रिकेट साठी खूप मोठं योगदान दिलंय. आज मात्र वन साइड जिव्हाळा संघासाठी खेळावं लागेल. अनुभव आहे त्यांच्याकडे. समोर बाबूराव पाटील अष्टपैलू खेळाडू. पायावर हाताळण्याचा प्रयत्न, फ्लिक करायचा होता शरीरापासून दूर. वाईड प्लस 1. 2 धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या या 2 अतिरिक्त धावेने 14ला 2. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली पॅडी यांनी, कुठेतरी दबाव टाकलाय टीम वन साइड जिव्हाळा संघावर. विकेट काढण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळायचा फटका होता जरूर, परंतु हा चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. सरळ जाईल एसटी रक्षक संतोष डिसले एस्टनच्या मागे. हा चेंडू ओव्हर पिच, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टंप बाहेर घेऊन जाईल. प्रवीण दादा हरुगडे सिल्वर डकचा शिकार ठरतील. पहिला चेंडू अगदी ज्या प्रकारे त्यांनी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या चेंडूवर मात्र बाद झालेत. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. अर्थातच 14 धावा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 पार्थ. डावखऱ्या हाताचा एक उद्योन्मुख खेळाडू आहे आणि त्यांच्याकडे प्रतिभा आहे. तुम्हाला तुमच्या प्रतिभेनुसार खेळ करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये तुमचं नाव असंच होत नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन सातत्याने करावं लागतं. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही काल काय केलं हे पाहिलं जात नाही. तुम्ही आधीच्या सामन्यात कसा खेळ केला हे लोक विचारत नाहीत. तुम्ही वर्तमानात तुम्ही चालू सामन्यामध्ये कसा खेळ करता याचं मात्र चर्चा केली जाते आणि याची कौतुक आणि नेहमी सातत्याने तुम्हाला त्याचा प्रदर्शनाचा विचार करून स्तुती केली जाते. पारदेश पहिला चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 4 चेंडू अखेर 14ला 3. वन साइड जिव्हाळा 11. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्वतःसाठी जागा बनवून खेळले आणि कुठेतरी चुकी होते. टायमिंग करावा लागेल. क्रिकेटमध्ये टायमिंग आणि टेम्परामेंट ह्या 2 खूप गोष्टी महत्वाच्या असतात तुम्ही ज्यावेळेला फलंदाजी करता. कारण तुमचं टेम्परामेंट चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्ही खेळणं हे खूप गरजेचं असतं आणि कुठेतरी ते करावं लागेल. शेवटचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पॅडी काय क्षेत्ररक्षण केलंय. मिड विकेट 30 वर्तुळाच्या आतमध्ये असताना शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली. 2 षटकांची होते सांगता. 2 षटका अखेर वन साइड जिव्हाळा 11. 15ला 3. अंतिम षटक घेऊन कोण येईल याची मात्र कर्णधाराने चर्चा करत असताना संतोष डिसले अंतिम षटकासाठी कोणावर विश्वास दाखवतील. नेक्स्ट मॅच रिथवी 11 काढणे, विपक्ष
माळेदेवी कुसरुण संघ दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. आपण सज्ज राहायचंय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. अंतिम षटकासाठी गोलंदाजीसाठी दाखल झालेत सूरज डिसले. सूरज डिसले अंतिम षटकासाठी दाखल होत असताना या स्लॉगोच्या षटकामध्ये कितपत मजल मारेल टीम वन साइड जिवाळा 11. अतुल भालेकर बाद झाल्यानंतर कुठेतरी शार्वी 11 संघाचे संघमालक संदीपजी बागल साहेब, वेलकम सर. या मुख्य व्यासपीठावर त्याच दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑन चेंडू खाली, हा झेल सोडलाय आणि हे कुठेतरी खराब क्रिकेट. इथे 2 धावा घेण्याची संधी होती आणि एक धाव महत्वाची असते. कुठेतरी तुम्ही या चुका टाळाव्या लागतील कारण ऑन साइडला चेंडू हवेत खेळला, लॉंग ऑन होता तैनात. 2 का 3 देखील धावा झाल्या असत्या कारण अंतिम षटक आहे. तुम्हाला स्ट्राईक घेण्यासाठी एक गडी धावबाद झाला चालतं. विवेक वरपे यांना स्वतःवर विश्वास आहे कारण त्यांना माहित आहे मला माझ्या ताकदीवर छोटा बाहुबली म्हणून त्यांचं नाव प्रचलित आहे पाटण क्रिकेटमध्ये. अकुटप्पाचा चेंडू, पूलचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला तैनात आहे. जेलची संधी असेल. दुसऱ्या प्रयत्नात अशोक यांनी झेल पकडलाय. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून अगदी निसटला होता, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चूक केली नाहीये. मोठा धक्का टीम वन साइड जिवाळा 11. विवेक वरपे बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज अभिजित. या अंतिम षटकामधील चेंडूंचा खेळ शेष आहे अर्थातच 2. अभिजित यांना जर आपल्या संघाला जीत मिळवून द्यायची असेल तर उरलेल्या 4 चेंडूवर 2 मोठे फटके खेळावे लागतील. टीमची धावसंख्या 30 पर्यंत घेऊन जावं लागेल. 30 एक फायटिंग टोटल असू शकते. तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, 30 पर्यंत मजल मारतील का? अभिजित पहिला चेंडू हा फॉली होता, समोरच्या दिशेने हवेत खेळलाय, लॉंग ऑन आहे चेंडू खाली, एकच धाव प्राप्त होईल. प्रतीक होते लॉंग ऑनला, चांगलं क्षेत्ररक्षण. या डावाचा विचार केला तर एक षटकार आणि एक चौकार आलाय, त्यानंतर मात्र एकही मोठा फटका आला नाहीये. 17 धावा धाव फलकावर. कुठेतरी मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे टीम वन साइड जिवाळा 11. हे पार्थेश डावखरे आताचे फलंदाज, त्यांना सुवर्ण संधी असेल. आपला संघ संकटात आहे. जर तुम्हाला हिरो बनायचं असेल तर तुमचा संघ संकटात असताना चांगली कामगिरी करा, तुम्ही हिरो बनू शकता. हाफ टॅकर चेंडू शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकर एंडला लागलाय. एक धाव बहुसंख्य क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. फुटवर्क नाहीये. ज्यावेळेला तुम्ही पूल फटका खेळता त्यावेळेला असं म्हटलं जातं की तुमचं फुटवर्क, तुमचं शरीराचं संतुलन हे खूप महत्वाचं असतं, कारण वेट ट्रान्सफर करता यायला पाहिजे. पूलचा फटका खेळत असताना 18-4, 2 to go. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे. एक धाव मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. पार्थेश कुठेतरी मोठे फटके खेळायचा प्रयत्न करतायत, प्रयत्नामध्ये अपयश येते. यश अपयश या एकाच नाण्याच्या 2 बाजू प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला प्रयत्न सातत्याने करणं गरजेचं आहे. अकुट्टापादा चेंडू शॉर्ट आर्म जॅक, क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. दुहेरीचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षण अगदी फेकी थोडीशी करा पाहायला मिळते. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील या शेवटच्या चेंडूवर. या 2 धावेने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम वन साइड जिवाळा 11 21 धावा आणि 22 धावांचं लक्ष असेल. नवलाई स्पोर्ट्स जिंती. 22 धावांचं लक्ष टीम नवलाई स्पोर्ट जिंती. पहिला विजय प्राप्त करण्यासाठी आम्ही टॉस करणार आहोत. ऋतुवी 11 काढणे आणि मायादेवी कुसरून. दोन्ही टीम चला टॉस करण्यासाठी या प्लीज.
रिथवी 11 काढणे विपक्ष माळेदेवी कुसरून. चला दोन्ही टीम आलेल्या आहेत. रिथवी 11 काढणे विपक्ष आई माळेदेवी कुसरून. दोन्ही संघाच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. सचिनजी एळवे साहेब आबा स्पर्धेला त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. टॉस केला जाईल. छापा कॉल केलाय विजयदादा यांनी आणि इथे मात्र काटा आलाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. अभिनंदन टीम रिथवी 11 टॉस जिंकलाय. दुपारचं सत्र 3 षटकांची लढत. महत्वाचा निर्णय काय असेल? फिल्डिंग आहे पहिली. प्रथमतः क्षेत्ररक्षण करताय. स्क्वॉड आहे आज हा आणि या संघाची सराव कसा राहिलाय? प्रॅक्टिस कशी चालू आहे? संघामध्ये काही नवीन चेंजेस पाहायला मिळतील? सेम आहे मागच्या वर्षीचा. थँक्यू सो मच विजयदादा. नाणेफेक विरोधात गेले आणि आता फलंदाजी करायची आहे. 18 चेंडूंचा खेळ. काय रणनीती असेल? रणनीती का नाही 18 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावाचा आम्ही प्रयत्न करू काढण्याचा. आणि आज संपूर्ण स्क्वॉड असेलच कारण आज रविवारचा दिवस आहे. परंतु सराव कसा राहिलाय आणि संघाच्या बांधणी कशी राहिली? सराव तर सगळ्यांचा चांगला आहे आणि मांडणी एक छान आहे. 11 खेळाडू आहेत सगळे आहेत आणि त्यांची एकमत आहे आणि मांडणी पण चांगली आहे. थँक्यू सो मच. टॉस झालाय. टीम रिथवी 11 काढण्याने नाणेफेक जिंकले. प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आई माळेदेवी कुसरूनला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. धन्यवाद. बावीस धावांचं लक्ष. पॅडी आणि त्यांच्या साथीला कर्णधार संतोष डिसले. षटक क्रमांक 1 साठी कॅप्टन 26 सातारा समलिंगा अतुल भालेकर. पहिला चेंडू फुलर लेनचा गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मिड ऑफ वेगाने चेंडूवर आलाय. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. ही लढाई दोन्ही मातब्बर खेळाडूंमधील असेल. एका बाजूला संतोष डिसले आक्रमक फलंदाजीसाठी जाणले जातात. दुसऱ्या बाजूला आपल्या वेगाच्या जोरावर आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव अगदी NMPL पर्यंत पोहोचवलंय अतुल भालेकर. हा चेंडू वेगाने पाहायला मिळतोय. टेस्टिंग डिलिव्हरी. यष्टीरक्षकाला देखील चकवून चेंडू पहा. अगदी दुखापत झाली का? काळजी घ्या मित्रांनो. क्रिकेटचा खेळ अगदी खेळत असताना ज्या प्रकारे या चेंडूवर वेग पाहायला मिळाला, चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने जात असताना मात्र चला प्लीज पाण्याची जर मागणी असेल तर पाणी द्या आणि आशा करूया की दुखापत गंभीर नसावी कारण यष्टीरक्षक प्रवीण दादा यशांच्या मागे. परंतु या क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी खूप काळजी घ्यावी लागते. पंच आता डिक्लेअर आहे का? येस. एक धाव मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये पंचांनी डिक्लेअर केली आहे म्हणजे एक धाव प्राप्त होईल. अतुल भालेकर यांच्या वेग पहा. वेग फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी
कशाला म्हणायचं त्याचं उदाहरण तुम्ही पाहू शकता. हा चेंडू देखील गुडलेंथला पडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संतोष डिसले यांना कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळायचा जरूर होता, परंतु वेगाने बीट केले. आणि ज्या प्रकारे आपण हे छत्रपती शिवाजी महाराज घनसोली घरोंद्याचं हे मैदान क्रीडांगण पाहतोय, खेळपट्टीवर वेग चांगला पाहायला मिळतोय, खेळपट्टीवर चांगला बाउन्स आहे. तुमच्याकडे जर वेग असेल तर तुम्ही या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करू शकता. हा चेंडू देखील वेगाने हाताळला जातोय. 5च्या चेंडूच्या तुलनेने हा चेंडू काहीसा खाली राहिला. निर्धाव चेंडू जे होते सांगतात टेस्टिंग बॉलिंग. कसोटी क्रिकेट जरूर पर्थ मध्ये चालू आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, परंतु कसोटी क्रिकेट सारखीच गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अतुल भालेकर साताऱ्याचा मलिंगा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना डीपला स्क्वेअर लेग आहे. वाईडिश लॉंगॉन तैनात केलाय. हा चेंडू फुल लेनचा चुकी केली आहे. ओव्हरपिच चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठी संतोष डिसले यांच्या बॅटमधून निनाय देवी चषक चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 5. कुडलेंथला चेंडू अगदी तुम्ही ज्या वेळेला टाकता शॉर्ट ऑफ लेन तिथून तुम्हाला चांगला बाउन्स मिळतो, परंतु हा चेंडू फुल लेनचा टाकला आणि कुठेतरी चुकी झाली, कारण फलंदाजाला सुवर्ण संधी होती. फक्त सर्कलच्या वरून चेंडू खेळला. 4 धावा प्राप्त केल्या. 1 टू गो. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर हाताळला आणि ही गोलंदाजी करायची होती. आणि ज्या प्रकारे त्यांच्याकडे वेग आहे, शेवटच्या चेंडूवर आपला वेग दाखवला. शेवटचा चेंडू आला निर्धाव. पहिल्या षटकाची होते सांगता. टीम नवलाई स्पोर्ट जिंती 22चा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 5 धावा. पाच धावा धावफलकावर 22चा करायचा आहे पाठलाग. ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं अतुल भालेकर यांनी, परीक्षा घेणारी गोलंदाजी वेगासाठी जाणले जातात आणि ते वेग दिसला. 1 चेंडू खराब वगळता उर्वरित 5 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळले. पॅडी आणि संतोष डिसले हे 2 खेळाडू जबाबदारी घेत असताना खेळ करतील. रिथवी 11 काढणे, टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, सज्ज राहायचा आहे. नेक्स्ट मॅच, कारण वेळेचं थोडंसं बंधन असेल लक्षात घ्या. आपल्याला 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. गोलंदाज नितीन. लक्ष छोटं आहे, कठीण केलं जाऊ शकतं. काय क्रिकेटचा खेळ आहे, कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतात. कोणतं लक्ष सहजासहजी प्राप्त करू शकत नाही. नितीनचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. 1 धाव प्राप्त केली जाईल. एका वेळेला समाधान मानावं लागेल. चांगलं क्रिकेट. डीप वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 सिंगल धाव पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे पाडी यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या जोरावर 6. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. डीपला एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग डीपला तैनात केलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू हलक्या हाताने चेंडूला गलीच्या दिशेने खेळला गेलाय. स्वतः यष्टीरक्षक प्रवीण दादा चेंडूवर जातील. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. अनुभवी क्रिकेटर आहेत प्रवीण हरुगडे आणि अनुभवाचा वापर करत असताना आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. लक्ष छोटं आहे आणि दुपारच्या या सत्रामध्ये कशा प्रकारे पार केलं जाईल. कमी गतीने टाकलेला चेंडू पदराचा वापर गॅप मध्ये खेळलाय. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा पॅडीच्या बॅट मधून चौकार. चार धावा प्राप्त केल्यात पॅडी यांनी. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले या चौकाराच्या मदतीने. नेल्सन नंबर 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर. हे षटक महत्वाचं असेल. गोलंदाज नितीन. चौकार जरूर आलाय. पुनरागमन करावं लागेल. एखादा गडी बाद केला तर सामन्यामध्ये पुनरागमन करेल का? 1 साइड जिव्हाळा 11. त्यासाठी तुम्ही चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न प्रवीण हारुडे यष्टी रक्षक यष्टी चित करण्याची संधी परंतु फलंदाज अगदी क्रीज मध्ये सुरक्षित आहे. पॅडी आणि संतोष डिसले गतवर्षीचा हंगाम संपूर्ण गाजवलाय कारण या संघाने गतवर्षी ज्या प्रकारे खेळ केलाय पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये तब्बल 8 करंडक जिंकले होते. ती परंपरा जर चालू ठेवायची असेल तर हा नवीन सुरुवात आहे. कमी गतीने टाकलेला लोअर फुल टॉस मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्याला चकून चेंडू जातोय लॉंग ऑफला एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाही होणार क्षेत्ररक्षक वेगाने आलेत एक धाव मात्र धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 12 धावा धाव फलकावर 22चा करायचा आहे पाटलाग या षटकातील चेंडू शेष आहेत. 7 चेंडू मध्ये 10ची गरज अत्यंत महत्वाचा चेंडू असेल या सामन्यातील. शेवटच्या चेंडूवर विकेट करण्याचा प्रयत्न केलाय फटका फासलाय टायमिंग झालं नाहीये. वरपे चेंडू खाली झेल सोडलाय. विवेक वरपे सांगतात की मला चेंडू दिसला नाहीये. ही कारण देऊन चालत नाही मित्रांनो कारण क्रिकेट आहे हा सामना खूप महत्वाचा आहे कारण जरूर सूर्यप्रकाश तुमच्या डोळ्यावर आला चेंडूवर शेवटच्या क्षणाला अगदी नजर पोहोचू शकली नाहीये. 2 धावा प्राप्त होतील या शेवटच्या चेंडूवर. पॅडी यांना जीवनदान प्राप्त झाले. टीमची धावसंख्या 14 6 मध्ये करायची आहे 8 धावा. सहा चेंडू 8ची आवश्यकता अंतिम षटकासाठी. लिशन खेळाडू मास्टर क्रिकेटर प्रवीण हारुडे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. 6 मध्ये 8ची गरज आणि 6 मध्ये 8 धावा करायच्या आहेत म्हणजे लक्ष सोपं नाहीये आणि लक्ष कठीण देखील नाहीये कारण आता तुम्हाला नशिबावर अवलंबून चालणार नाहीये. स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या खेळावर विश्वास दाखवावा लागेल कारण नशीब देखील त्यांनाच साथ देतं जे प्रयत्नांवर विश्वास ठेवतात. 6 चेंडू 8ची गरज. 6 चेंडू 8ची गरज. पहिला चेंडू भुंद्यात टाकलाय चॉप केलाय डीप वरून क्षेत्ररक्षक वेगाने द्यायचा प्रयत्न झाला. धावचीची संधी असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्याच्या चापळाईने संतोष डिसले आणि प्रदीप 2 धावा पूर्ण केल्यात आणि कुठेतरी चुकी झाली. डीपला क्षेत्ररक्षक तैनात होते वेगाने चेंडूवर जाणं गरजेचं होतं आणि तेच कुठेतरी नाही होत आहे. 5 चेंडू मध्ये 6ची आवश्यकता. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळलाय प्रवीण हारुडे यांनी. अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर. अनुभव हा तुमचा सर्वोत्तम गुरु असतो. तो अनुभव आता पणाला लावावा लागेल. एका बाजूला यंगस्टर खेळाडू आहे पॅडी दुसऱ्या बाजूला लिजंड क्रिकेटर. हाफ ट्रॅकर चेंडू टायमिंग झालं नाहीये. मिडॉन आहे 30 वर्तुळामध्ये झेलची संधी कोणती चुकी करणार नाहीये. महत्वाच्या क्षणाला मोठा धक्का. टीम नवलाई स्पोर्ट जिंती पॅडी झेल बाद. 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत म्हणजेच काय तर एक मोठा फटका सामना फिनिश करू शकतो परंतु एवढं सोपं नाहीये. इन ॲट नंबर 3 बाबूराव पाटील. नवलाई स्पोर्ट जिंतीचा अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं नाव चर्चेमध्ये असतं. आयकॉन खेळाडू म्हणून पीटीपीएल मध्ये देखील खेळताना आपण त्यांना पाहिलंय. आता नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी कसा खेळ करतील हा प्रश्न मात्र त्यांच्या समर्थकांना पडला असेल. 4 चेंडू 6ची आवश्यकता. 4 चेंडू 6ची गरज असताना इथे मात्र अचूक टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. प्रवीण हारुडे टाळ्या वाजतायत प्रवीण दादा यांच्यासाठी कारण काय गोलंदाजी केली. लक्ष छोटं होतं परंतु कठीण करण्याचा प्रयत्न केलाय आणि ते देखील आपण तेच चित्र पाहतोय. 16 धावा धाव फलकावर. 3 मध्ये 6 चेंडूंची 6 धावांची आवश्यकता. परिश्रम करत असताना दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात कसा खेळ राहील. बाबूराव पाटील ऑन स्ट्राइक. 6 धावांची आवश्यकता. खोदून काढलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे तर लॉंग ऑफला एकदा पूर्ण केले द्वेचा प्रयत्न झालाय. फेकी अगदी खराब पाहायला मिळाली. 2 धावा संतोष डिसले यांनी प्राप्त केल्या. कुठेतरी हीच फेकी जर यष्टीरक्षकाच्या दिशेला केली असती तर मात्र
वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, कारण संतोष डिसले रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम राहिलंय त्यांचं संपूर्ण या धावामध्ये. आणि वेगाने धावा घेण्यासाठी संतोष डिसले जाणले जातात, फिट खेळाडू आहेत. अगदी ज्या प्रकारचा त्यांचा फिटनेस, 2 धावा प्राप्त केल्यात, 2 चेंडू 4 ची आवश्यकता, 2 चेंडू 4 ची गरज. स्लॅश करण्याचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त झाली. आणि इथे मात्र बाबूराव पाटील यांच्या खात्यामध्ये 1 धाव, टीमची धावसंख्या धाव फलकावर 19 आणि 1 चेंडू आणि 3 ची गरज. कालपासून हा 5वा सामना असा आहे की 1 चेंडू मध्ये 3 ची आवश्यकता आहे. एक सामना टाय झाला होता आणि एका सामन्यामध्ये संघ विजयी ठरला होता. लक्षात घ्या, धावांचा पाठलाग करणं अनिवार्य असेल, पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा नियम. आणि 3 धावांची गरज आहे एका चेंडूवर. ज्या प्रकारे हा सामना रंगलाय, शक्य आणि अशक्य यातील अंतर फक्त तुमच्या दृढनिश्चयावर अवलंबून असतं. आता दृढनिश्चय कोणता संघ करेल. 1 चेंडू 3 धावा. श्री निनय देवी चषक मधील हा 5वा असा सामना. 1 चेंडू मध्ये 3 ची गरज आहे. व्हॉट अ मॅच, चित्त थरारक अवस्थेत सामना. 1 चेंडू मध्ये 3 ची गरज असताना बॅटच्या बॉटमला लागलाय. प्रवीण दादा हरवडे सांगतायत की माझ्याकडे अनुभव आहे. अनुभव हा सर्वोत्तम गुरु असतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर मात्र इथे सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. जिथे 6 चेंडू मध्ये 8 ची गरज होती, तिथे मात्र हा सामना जिंकलाय टीम वन साइड. जिवाळा 11 ने अवघ्या 1 धावेने. नाराज आहेत संतोष डिसले आणि बाबूराव पाटील, कारण सांघिक खेळ कुठेतरी करण्यामध्ये अपयशी ठरलेत. लक्ष छोटं होतं आणि या छोट्या धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्या प्रकारे सुरुवात झाली होती, कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन आणि खरा फलंदाजी केली. अभिनंदन टीम वन साइड जिवाळा 11. रिथवी 11 काढणे, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि हे